नेटसर्फ या जैविक कंपनीनं जैव तंत्रज्ञानावर आधारित शेतीपूरक साधनांची निर्मिती करत शेतीची उत्पादकता वाढवत बेरोजगार युवक युवतींना रोजगार प्राप्त करून दिले आहेत. जैविक तंत्रज्ञानानं परिपूर्ण असणाऱ्या नेटसर्फ या कंपनीनं शेती क्षेत्रात आपल्या आधुनिक जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती क्षेत्र जैविक बनवलं आहे. नेटसर्फची विविध शेतीपूरक जैविक साधनं आता डायरेक्ट घरपोच मिळणार आहेत. याची प्रात्यक्षिके सुद्धा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतीची उत्पादकता व गुणवत्ता वाढवण्यासाठी केमिकल विरहित ही साधने असून या साधनांद्वारे बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या नेटसर्फ कंपनीच्या जैविक साधनाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे रासायनिक खतावरील अवलंब कमी होऊन खर्च कमी प्रमाणात होतो व नफा मिळतो असं सांगण्यात आलं. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केतन गानू यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 20 लाख शेतकरी आहेत की जे याच्या माध्यमातून आमच्या बायोफिट या प्रोडक्टच्या माध्यमातून जैविक शेती करतायत आणि आज 6000 आपल्याकडे असे डिस्ट्रीब्युटर आहेत की जे हे प्रोडक्ट विकतायत. हे मेनली यंग मुलं आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत की जे खूप शिकतात. शिकल्यानंतर नॉर्मली त्यांना आपल्या गावामध्ये काही अपॉर्च्युनिटी नसते, मग ते शहरामध्ये जातात. मग त्यांना गावामध्येच एखादी अपॉर्च्युनिटी देता येईल का, यासाठी आम्ही हा डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस त्यांच्यापर्यंत दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगला व्यवसाय ही मुलं आज करतायत. एक स्वतःचं नाव आणि स्वतःची अस्मिता स्वतःला सक्षम करण्यासाठी नेटसर्फचा ते खूप मोठ्या प्रमाणात वापर करून घेत आहेत. त्याचबरोबर आपण महिलांसाठी प्रोजेक्ट अस्मिता हा आणलेला आहे, ज्याच्या माध्यमातून महिला सुद्धा सक्षम होत आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही हेल्थकेअर आणि पर्सनल केअरची एक छान रेंज दिलेली आहे. महिला स्वतःचा घरचं जो काम आहे ते सांभाळून नेटसर्फच्या अस्मिता प्रोजेक्टमधनं स्वतःची एक अस्मिता तयार करू शकतात आणि स्वतःचा एक छोटासा व्यवसाय, स्वतःचा एक छोटासा बिझनेस याच्या माध्यमातून ते सुरू करू शकतात. या जैव तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पन्न वाढून राहणीमानाचा दर्जा सुधारणार आहे. तसंच स्त्रियांच्या सबलीकरणासाठी अस्मिता प्रोजेक्ट लॉन्च केला असून त्याचा फायदा ग्रामीण भागात होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. या पत्रकार परिषदेस मॅनेजर सतीश वळसंगे, कंपनीचे अधिकारी व प्रसारमाध्यम उपस्थित होते.